मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कडाक्याची थंडी पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने आपल्याला ही थंडी पहाटे किंवा सकाळी अनुभवायला मिळत होती तशाच पद्धतीची थंडी आता संध्याकाळी सुद्धा पुणे शहरात अनुभवायला मिळते। आपण आता पुण्यातील नदीपात्र परिसर जो आहे त्या परिसरामध्ये आहोत। इकडे जर आपण बघितलं तर सुंदर अशी धुक्याची चादर जी आहे ती या परिसरामध्ये पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर कालपर्यंत जर आपण पाहिलं तर 9 अंश सेल्सिअस पर्यंतचं तापमान जे आहे तर ते नोंदवलं गेलेलं होतं आणि आता सुद्धा साधारण 7 ते 8 सेल्सिअस तापमान जे आहे ते नोंदवलं गेलेलं आहे। आतापर्यंत थंडी सुरू झाल्यापासूनचं हे सर्वात कमी तापमान आपल्याला पुणे शहरात पाहायला मिळतं। आपण बघितलं की पुण्यामध्ये उन्हाळा जितका कडाक्याचा होता तितकाच मोठ्या प्रमाणात पावसाळा सुद्धा पुणेकरांना अनुभवायला मिळाला आणि अगदी आगामी काळामध्ये आता पुणेकरांना थंडी सुद्धा तितकीच कडाक्याची जी आहे ती अनुभवायला मिळणार आहे। आपण बघतो की सकाळपासूनच थंडी जी आहे ती शहरात वाढलेली पाहायला मिळते आणि त्यानंतर दुपारपर्यंत सुद्धा अशीच थंडी पुणेकरांना अनुभवायला मिळते। मात्र सूर्य तर आपण बघितलं की सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा त्याच्यानंतर दुपारच्या सत्रात कुठेतरी थंडी जी आहे ती कमी जाणवते। मात्र जेव्हा सूर्यास्त होतो त्यानंतर पुन्हा एकदा थंडीचा कडाका जो आहे तो पुणेकरांना अनुभवायला मिळतो आणि पुढील काळात थंडी जी आहे ती अजून वाढण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर।